वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। जिह्वे पिबस्वामृतमेतदेव गोविंद दामोदर माधवेति। गोविंद दामोदर माधवेति। गोविंद दामोदर माधवेति। मजरदहि सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरु मनवुनी विशेषु अत्यादरु। विवेकावरी ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोले बोवड्या बोला। अज्ञान म्हणुनी आपुल्या बाळा चालवी सकळा नाम म्हणे। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। पवन सुत हनुमान की जय। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। नमः पार्वती पतये हर 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 महादेव की जय। भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने अर्थे बुद्रुक या गावामध्ये शिरपूर तालुक्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये छोटंसं अर्थे बुद्रुक या गावामध्ये पंचक्रोशीतील सर्वच लोकांच्या सहकार्याने समस्त ग्रामस्थ भजनी मंडळी संपूर्ण ग्रामस्थांच्या सहकार्याने भव्य दिव्य
श्रीराम कथेचं आयोजन आणि कथेसाठी उपस्थित सर्व मातृतुल्य आणि पितृतुल्य भाग्यवंत श्रोते मंडळी, आज आपल्या कथेचा प्रथम दिवस आहे. हनुमंतरायांच्या या पावन दरबारामध्ये, रामप्रभूच्या या कथा मंदिरामध्ये हे कथारूपी वाक्पुष्प भगवत चरणी समर्पित करण्याच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण भाग्यवंत श्रोते मंडळी या ठिकाणी उपस्थित झालात. सर्वप्रथम सर्व श्रोतृ मायबापाला मी वंदन करते. कथेची सुरुवात करण्या अगोदर आज खऱ्या अर्थानं या व्यासपीठावरती आल्यानंतर फार समाधान मला या ठिकाणी वाटलं. ज्या ग्रामस्थांनी हे सर्व नियोजन केलं त्यांच्यासाठी एकदा सर्वच मंडळींनी प्रत्येकासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. टाळी विकत घ्यायची का तुम्हाला? जोरदार टाळी. जेवले नाही का तुम्ही? अजून एकदा. क्या बात आहे. ही टाळी तुमच्यासाठीच आहे बरं का. अतिशय गोड नियोजन या ठिकाणी या सर्व ग्रामस्थांनी केलं. ज्यांच्या घरी आमची व्यवस्था आहे असे आमचे भगवान काका असतील, तदनंतर देवीदास काका असतील आणि साऊंड सिस्टीमवाले दादा, बरीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आता हळूहळू दररोज सर्वांचा परिचय होईल नाही का. तदनंतर आमच्यासोबत आलेले आमचे सर्व गायक वृंद, माझ्यासोबत आलेले कथेसाठी साथ करणारे बॅडवादक असतील श्रेयस दादा करेवार, बरोबर ना? हा. तदनंतर सिंथवादक आहे अर्जुन दादा जाधव, बरोबर ना? हा. तदनंतर माझ्यासोबत आलेले माझे पतिदेव जे तबला वाजवत आहे ते हरिभक्तीपरायण रामेश्वरजी महाराज सोनवणे. तदनंतर समूसेच्या सर्व विद्यार्थिनी, राजश्री दिदी असेल, समीक्षा दिदी असेल आणि आमच्या संस्थेचा विद्यार्थी महेंद्र दादा असेल, माझा भाऊ या ठिकाणी आहे आकाश. आपण सर्वांचंच या व्यासपीठाच्या वतीने आभार व्यक्त करते. तदनंतर सर्वात महत्त्वाचं आभार म्हणजे ज्यांची सुंदर अशी शूटिंग आहे ते आमचे बंधुतुल्य मोठे बंधू आमचे मुकेश दादा पाटील नंदुरबारवरनं या ठिकाणी उपस्थित झालात. दादा तुम्ही तुमचं सर्वांच्या वतीने एकदा दादांसाठी जोरदार टाळ्या वाजवा की आपल्या छोट्याशा शब्दाला मान देऊन दादा या ठिकाणी उपस्थित झाले. तुमचंही या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करते. तदनंतर समोर बसलेले माईबाप श्रोतृवर्ग, तुम्ही म्हणाल सर्वांचा आभार व्यक्त केला, आम्ही आमच्या झोपेला फाटा मारून तुझी कथा ऐकायला आलो. आमचं कोणी आभार मानायचं? तुमचंही या ठिकाणी या व्यासपीठाच्या वतीने आभार. घरी जे झोपलेत त्यांचंही आभार. सर्वांनी एक नियम पाळायचा बघा. कथेला येताना, दररोज कथेला येताना प्रत्येकानं एक आसन घेऊन यायचं. काय घेऊन यायचं? प्रत्येकानं, मग ते पोत्याचं असो, ते गोणीचं असो, ते कशाचंही असो. त्याचं कारण असं आहे महिला मंडळी, आपण पाप पृथ्वीवरती करतो, पुण्य सुद्धा पृथ्वीवरती करतो. कथा श्रवण केल्यानंतर त्या पापाचे संस्कार आपल्यात येऊ नये यासाठी प्रत्येकानं शक्यतो आसन घेऊन बसण्याचा प्रयत्न करायचा. आणि शक्यतो पहिल्या दिवशी ज्या जागेवर तुम्ही आसनस्थ झाले, शेवटपर्यंत शक्यतो त्या आसनावरती बसण्याचा प्रयत्न करा. होता होईल तेवढा त्या जागी बसण्याचा प्रयत्न करा. आज आपल्या रामकथेचा प्रथम दिवस आहे. आज पहिला दिवस असल्यामुळे खऱ्या अर्थानं टाइम झालेला आहे. उद्यापासून परफेक्ट दररोज ठीक 8 वाजता या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहायचं. जितकी लवकर तुम्ही या ठिकाणी उपस्थिती तुमची असेल तितक्या लवकर आपल्याला रामकथा श्रवणाचा चांगल्यातला चांगल्या प्रकारे
लाभ नक्की होऊ शकतो। आज आपल्या रामकथेचा प्रथम दिवस आहे दादा, आणि या प्रथम दिवशी आज आपण रामकथेचा भावार्थ या ठिकाणी बघणार आहोत। का ऐकायची रामकथा, कुणी सांगितली रामकथा, रामकथा ऐकून आमच्या जीवनामध्ये काय फरक होणार आहे। काही काही विज्ञानवादी मंडळी आपल्या बुद्धीचा वापर रामकथेमध्ये सुद्धा लावण्याचा प्रयत्न करतात। काही काही लोक म्हणतील त्रेतायुगातील रामकथा, त्रेतायुगामध्ये नंतर द्वापार युग गेलं आणि एक युग मध्ये गेल्यानंतर तुम्ही आम्हाला रामकथा सांगून आमचा वेळ का घेणार आहात, रामकथेचा आम्हाला काय फायदा आहे। बरं, जी कथा तुम्ही आम्हाला सांगणार आहात ती कथा कालची कथा नाही, ती कथा परवाची कथा नाही। जी कथा तुम्ही आम्हाला सांगणार आहात ती कथा मागच्या आठवड्यातील कथा नाही, ती कथा मागच्या वर्षीची कथा नाही। मग ती कथा नेमकी केव्हाची आहे? जी कथा तुम्हाला सांगणार आहे ती कथा आहे त्रेतायुगातील। त्रेतायुगातील युग माहित आहे ना किती? झोपले नाही तुम्ही? जागे आहात ना? किती लोक झोपले हात वरती करा। आपण छोटे छोटे दररोज एक एक प्रयोग घेणार आहे या कथेमध्ये। किती श्रोत्रे जागरूक आहे, किती झोपले, किती जागे आहे हे बघण्यासाठी मधात मधात खऱ्या अर्थानं रामकथा का ऐकायची दादा? त्रेतायुगातील रामकथेचा आमच्या जीवनाशी काय संबंध आहे? बरं, जी कथा तुम्ही आम्हाला सांगणार आहात ती कालची कथा नाही, परवाची कथा नाही, मागच्या वर्षीची कथा नाही। त्रेतायुगानंतर मध्ये एक द्वापार युग गेलं। युग किती? कोणकोणते? एवढं कळलं असतं तर तुला कशाला बोलवलं असतं? सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग। रामायण कोणत्या युगात घडलं? त्रेतायुगामध्ये। बरं, त्रेतायुगामध्ये नंतर एक युग मध्यंतरी गेलं ते म्हणजे द्वापार युग, आणि या द्वापार युगानंतर तुम्ही आम्हाला कथा सांगून बोर कशाला करताय, नाही का? हाही काहींच्या मनामध्ये प्रश्न असेल, तुमच्याही मनामध्ये आहे आणि माझ्याही मनामध्ये हाही प्रश्न आहेच दादा। दुसरा महत्वाचा प्रश्न असा आहे, माहित असणारीच कथा तुम्ही आम्हाला सांगून आमचा वेळ का घेणार आहात? कारण रामकथा आम्हाला माहितच आहे। रामायणाचा पृष्ठ जरी पाहिलं तरी कळतं ही रामकथा आहे म्हणून, रामाचं चित्र जरी पाहिलं तरी कळतं हे रामायण आहे म्हणून। किती लोकांना माहित आहे रामायण? राम प्रभूचे भाऊ, भावाचं नाव दगडू पाटील होतं। काय होतं मग? बोलत चला, काय होतं? लक्ष्मण होतं, लखन होतं। राम प्रभूच्या वडिलांचं नाव लालू होतं। काय होतं? दशरथ राजे होते। हे रामायण तुम्हाला माहित आहे। राम प्रभू एका कुत्र्याच्या पाठीमाग लागले होते। महिला मंडळी कुणाच्या पाठीमागे लागले होते? हरणाच्या पाठीमागे लागले होते। मग हे सगळं काही रामायण जर तुम्हाला माहित आहे तर माहित असणारीच कथा तुम्ही आम्हाला पुन्हा 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 का सांगणार आहात? घरामध्ये जर एखाद्या वेळेला म्हातारी माणसं जर जास्त एक गोष्ट पुनरावृत्ती करायला लागले, ऐकताय ना? एखादे म्हातारे आजोबा जर एखाद्या नातवाला एखादी गोष्ट पुन्हा 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 सांगू लागले तर नातवंड सहज म्हणतात, आजोबा ही गोष्ट तर तुम्ही कालच
सांगितली होती, पुन्हा पुन्हा का सांगता एक गोष्ट? मग जर ही रामकथा आम्हाला सर्वची सर्व माहित आहे तर पुन्हा 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 तुम्ही सांगून आमची वेळ का घेणार आहात आणि पहिल्याच दिवशी तुमची एवढी उपस्थिती का? हाही काहींच्या मनामध्ये प्रश्न आहे. सगळ्यात महत्वाचा, कालचं वर्तमानपत्र आज कोणी वाचायला तयार नाहीये आणि त्रेतायुगातील रामकथा तुम्ही आता कलियुगामध्ये आम्हाला सांगताय. एक मुलगा बस स्टँड वरती पेपर करत 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 त्या ठिकाणी गरकी मारत होता. त्या मुलाने 7-8 10 गरकी मारल्यानंतर एका ग्रहस्थाने त्याच्याकडून पेपर घेतला नाही. मात्र बस निघण्याच्या बेतात होती. त्या वेळेला त्या ग्रहस्थाने बस मधून खिडकीतून बाहेर हात काढला आणि 50 पैसे त्या मुलाच्या हातावरती ठेवले. त्या पेपरवाल्या मुलानं ओळखलं की हा रुपया नाहीये, कारण पेपर केवढ्याचा? रुपयाचा. त्या मुलाने ओळखलं की हा रुपया नाहीये, हे किती पैसे आहे? हे 50 पैसे आहे. त्यानेही एक पेपर हातामध्ये घेतला आणि त्या गृहस्थाच्या हातामध्ये ठेवला. तेवढा दुसरा पेपरवाला त्या ठिकाणी आला आणि तो मुलाला म्हटला, काय रे, पेपर केवढ्याचा? म्हटले रुपयाचा. त्या गृहस्थाने तुझ्या हातावरती किती पैसे ठेवले? म्हटले 50 पैसे. म्हटले बावळट आहेस का? पागल आहेस का? अरे रुपयाचा पेपर आणि तू 50 पैशाला विकतो? पेपरवाला म्हटला, मुलगा मूर्ख मी नाही, म्हटले मूर्ख पेपर घेणार आहे. म्हटले का? म्हटले बऱ्याचदा बस स्टँड वरती एरझारा मारल्यानंतर त्याने माझ्या हातातून पेपर घेतला नाही. त्याच वेळेस मी ओळखलं की याच्या मनामध्ये नक्की काहीतरी वेगळं आहे. बस निघण्याच्या बेतामध्ये होती त्यावेळेस त्याने माझ्या हातावरती 50 पैसे ठेवले. मी ओळखलं की हा रुपया नाहीये, हे किती पैसे आहे? 50 पैसे आहे. मीही फार हुशार आहे. पाठीमागच्या आठवड्यातील माझ्याकडे भरपूर पेपर शिल्लक होते. मीही त्यातला एक पेपर काढला आणि त्याच्या हातावरती ठेवला. मूर्ख मी नाही, म्हटले मूर्ख पेपर घेणार आहे. मला सांगायचंय काय, कालचं वर्तमानपत्र आज कुणी वाचायला तयार नाही दादा. ते कुणाच्या तरी भजी खाण्यासाठी किंवा वडापाव खाण्यासाठी उपयोगाचं ठरत आहे. काय वर्तमानपत्र? मग कालचं वर्तमानपत्र जर आज उपयोगात येत नाही आमच्या, तर माहित असणारीच कथा त्रेतायुगातील रामकथा, कालचं वर्तमानपत्र जर आज उपयोगात येत नाही तर त्रेतायुगातील रामकथा तुम्ही आम्हाला द्वापार युगानंतर कुठे कोणत्या युगात सांगताय? कलियुगामध्ये सांगताय. आणि त्रेतायुगातील रामकथा सांगून तुम्ही आमचा वेळ का घेणार आहात? हाही एक प्रश्न आहे. दुसरा महत्वाचा प्रश्न आहे, रामकथा तर अगोदर सांगितलेलीच आहे. वाल्मिकीजीने हे रामायण सांगितलेलं आहे. तुलसीदासजीने हे रामायण सांगितलेलं आहे. मग पुन्हा तुम्ही हे रामायण कशासाठी सांगत आहात? महाराज सांगतात, सगळ्यात साधा प्रश्न तुम्हाला विचारते, मला सांगा, रामकथा एवढ्यांनी जरी सांगितली तरी पुन्हा 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 का श्रवण करायची? त्याचं उत्तर सांगते बघा, ऐका. तुम्ही आठवड्यातून एकदा जेवण करतात ना? काही काही बघा ना कसे टुळू टुळू पाहू राहिले. आठवड्यातून एकदाच जेवण करताना तुम्ही रामकथा पुन्हा पुन्हा का ऐकायची याचं उत्तर देते मी. आठवड्यातून किती वेळा जेवण करता तुम्ही पुरुष मंडळी? रोज रोज मिळतं का पण आपल्याला? कारण स्वयंपाकाचं खातं यांच्याकडे असल्यामुळे जरा शंका आहे. रोज किती वेळा? 2 वेळा, मिनिमम 2 वेळा, जास्तीत जास्त किती पण वेळा.
रोज तीस तीस लोणचं, तोच पापड, तीस चटणी, तीस भाजी, तीस पोळी, अशी भाजी करत असते का मा? अशी भाजी करत असते काही? दररोज तुम्ही साधं जेवण पण आम्हाला व्यवस्थित देऊ शकत नाही काही? काय भाजी केली आई? पाणी एका बाजूला, फोडी एका बाजूला, अशी भाजी करत असतात काही? अशी भाजी करत असतात काही? अशी भाजी करत असतात काही? आईनं हळूच म्हटलं, बाळ आजची भाजी मी केली नाही, आजची भाजी सुनबाईने केली. हा बाळ आई आहे पातळ बर का, पण फार टेस्टी आहे. बायकोनं केली ना, आता बायकोनं केली हे समजल्यानंतर तोच पापड, तीस लोणचं, तीस चटणी, पुन्हा 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 तेच जेवण का करावं लागतं? तर त्याचं उत्तर बघा असं आहे. माये बाप हो, ज्याला जिवंत राहण्याची इच्छा असेल, ऐकताय ना, ज्याला जिवंत राहण्याची इच्छा असेल त्यांना आठवड्यातून एकदा जेवण करून जमणार नाही. काय? पुन्हा वाक्य रिपीट करते, ज्याला जिवंत राहण्याची इच्छा असेल त्यांना आठवड्यातून एकदा जेवण करून जमणार नाही. रोज मिनिमम 2 वेळा तरी जिवंत राहण्यासाठी जेवण करावं लागेल. तसंच ऐका, ज्याला जीवन चांगलं जगण्याची इच्छा असेल त्याला पुन्हा 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 माझ्या राम प्रभूची कथा ऐकावी नाही, ऐकावीच लागणार आहे. राम प्रभूची कथा ऐकल्याशिवाय तरणोपाय नाही. सांगून जाईल बघा, तुम्हाला ऐकावं लागेल. तुम्हाला आजचा भाव, इतिहास जो घडतो दादा, तो जन्माचा घडत नाही बघा. इतिहास जो घडतो तो जन्माचा घडत नाही. इतिहास जो घडतो तो मरणाचा घडत नाही. इतिहास जो घडतो तो फक्त आणि फक्त जगण्याचा घडत असतो. फक्त जीवन जगण्याचा घडत नाही, तर जीवन चांगलं जगण्याचा घडत असतो बघा. म्हणून समजून घ्यायचं, ज्याला चांगलं जीवन जगायचं असेल त्यानं माझी प्रभूची रामकथाच त्या ठिकाणी श्रवण केली पाहिजे. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घातली पाहिजे. आळंदी, पंढरपूर, पैठण सारख्या तीर्थक्षेत्राची वारी केली पाहिजे. कारण परमार्थ ही एका जन्मीची साधना नाही. म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, हरी जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही. परमार्थ हा एका जन्मीची साधना नाहीये दादा. इथं येऊन बसण्यासाठी सुद्धा फार जन्माचं पुण्य लागतं बघा, फार जन्माचं पुण्य लागतं. म्हणून फार भाग्यवान आहात तुम्ही. घरी जे झोपलेत ते भाग्यवान नाही दादा. इथं जे बसलेत ना तुम्ही ते लोक भाग्यवान आहे. म्हणून एक काम करायचं, इथं येणाऱ्याने प्रत्येकानं इथं जो येतो तो पुण्य तर घेतोच घेतो, पण दुसऱ्या दिवशी कथेला येताना प्रत्येक जणाने मिनिमम 2 ते 4 जण तरी सोबत आणायचे. तुमचं वेगळं पुण्य आणि ज्याला तुम्ही कथेला सोबत घेऊन याल त्याचा कथा श्रवण करण्याचा अर्ध पुण्य कोणाला मिळणार आहे? तुमच्या डोक्यावर बसणार आहे. पाप नाही बरं, पुण्य. कारण थेंबे थेंबे तळे साचे. परमार्थ ही एका जन्माची साधना नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अनंत जन्मापासून आम्ही त्या प्रभूच्या नामस्मरणासोबत प्रभू सोबत जगत आलो. तेव्हा या कलियुगामध्ये, तेव्हा या विठ्ठले कृपा
जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही. म्हणून दादा, ज्याला जीवन चांगलं जगण्याची इच्छा असेल त्याने माझ्या प्रभूची कथा श्रवण केली पाहिजे, गळ्यात पवित्र तुळशीची माळ परिधान केली पाहिजे, मायबापाची सेवा केली पाहिजे, गोमातेची सेवा केली पाहिजे. गळ्यात पवित्र तुळशीची माळ का घालायची बघा, लक्ष देऊ नाही का. एखादं कुत्र जर तुमच्या घरासमोर आलं ना, कुत्र, ऐकताय ना तुम्ही, कुत्र जर तुमच्या घरासमोर आलं दादा आणि त्या कुत्र्याच्या गळ्यात जर पट्टा नसला ना, पट्टा, ज्या कुत्र्याच्या गळ्यात पट्टा असेल ना दादा, त्याला मारताना चष्म्यावाले काका 10 वेळेस विचार करतो आपण, अरे राम भाऊचं कुत्र दिसतं बर का मावशी, बरोबर आहे ना. ज्या कुत्र्याच्या गळ्यात पट्टा असला त्याला मारताना 10 वेळेस विचार करतो, राम भाऊचं कुत्र दिसतं बर का. मारताना 10 वेळेस विचार करतो, कारण कुत्र्याच्या गळ्यात काय आहे, ऐकताय ना, पट्टा आहे, पट्टा. याच्या उलट आहे का, ज्या कुत्र्याच्या गळ्यात पट्टा नाही, घे दगडकी टाक त्याच्या डोक्यात, घे दगडकी टाक त्याच्या डोक्यात. का कुत्र्याच्या गळ्यात पट्टा नाही आणि कुत्र्याला कोणी मालक नाही. मला तेच सांगायचं आहे, ज्या मायेबापाच्या गळ्यामध्ये माळ रूपी पट्टा नसेल, काय यातना होतात दादा. मारिती, नाथबाबा सांगतात, झुडीती तुडीती किंकर यमाचे, मारिती झुडीती तुडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. नाथबाबा सुद्धा नाथ हरिपाठात वर्णन करतात. अनेक यातना यातना यम कराविला, अनेक यातना यातना यम कराविला. अनेक यातना यम करविल, कोण सोडविल तेथे तुझला, नाही का. जर दुष्कर्म तू केलं, वाईट कर्म जर या कलियुगामध्ये इथं जर तू केलं, तर वरती गेल्यानंतर त्याला तुला एखाद्या बँकेचं कर्ज आपल्यावरती झाल्यानंतर पुरुष मंडळी महिला मंडळी काय करावं लागतं आपल्याला, ते व्याजासहित फेडावं लागतं की नाही. तसं इथं जर वाईट कर्म केलं तर वरती गेल्यानंतर डबल व्याजासहित फेडावं लागतं. यासाठी अनेक यातना यम करविल, कोण सोडविल तेथे तुझला. यमाच्या तावडीत सापडण्यापेक्षा इथं आहे तोपर्यंत राम कथा श्रवण कर, कीर्तन श्रवण कर, भजन श्रवण कर, भगवत नामस्मरण कर, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाल. कारण जीवन ज्याला चांगलं जगण्याची इच्छा आहे त्याला राम कथा ऐकण्याची गरज आहे. ज्याला जिवंत राहण्याची अपेक्षा असेल त्यानं दिवसातून 2 ते 3 वेळा जेवण केलं पाहिजे, केलंच पाहिजे दादा. तसं ज्याला जीवन चांगलं जगण्याची अपेक्षा असेल त्यानं माझ्या राम प्रभूची कथा ऐकली नाही, ऐकलीच पाहिजे. तिसरा महत्वाचा आजचा मुद्दा आहे. काहींना असं वाटेल रामकथा ही जुनी कथा आहे, त्रेतायुगातील रामकथा आहे आणि कलियुगामध्ये तुम्ही आम्हाला सांगताय म्हणजे ही जुनी कथा आहे. दादा सांगून जाईल मी भाऊ, यातला गंगा जशी जुनी होत नाही तशी रामकथा ही कधीही जुनी होत नाही. लक्षात घ्या, रामकथा कालही नवीच होती आणि आजही नवीच आहे, उद्याही नवीच राहणार. त्याचं कारण असं आहे, एखाद्या गंगेमध्ये तुम्ही स्नानासाठी गेलास, तुमच्या सोबत तुमचं लहान छोटस बाळ सोबत आहे, तिथं गेल्यानंतर ते बाळ जर तुम्हाला
इथंच स्नान केलं, हे पाणी आता जुनं झालं. कालच आपण या ठिकाणाहून स्नान करून गेलो, परत बाबा तुम्ही आजही याच ठिकाणी आणलं, तर शहाण्या माणसाचा त्या बाळावरती विश्वास बसणार नाही. बाळ, अरे गंगेचं पाणी कधी जुनं होत नसतं बेटा. काल आपण जरी या ठिकाणी आंघोळ केली, स्नान केलं ना, कालचं पाणी फार पुढे निघून गेलं बाळा. आज तुझ्या स्नानासाठी ही नवीन उपलब्धी आहे बेटा. हे पाणी नवं आहे. काल आंघोळ केलेलं पाणी फार पुढे निघून गेलं, हे कालचं पाणी नाही. दादा, माई बाप हो, गंगेला जसं जुनं म्हणता येणार नाही, म्हणू शकतात का तुम्ही? गंगा जुनी आहे. गंगेला जसं जुनं म्हणू शकत नाही दादा, तशी माझी राम प्रभूची कथा ही जुनी नाही. किती लोकांचं लक्ष आहे? किती लोक झोपले? हात वरती करा. किती लोक खरे श्रोते आहे आणि किती खरे सोते आहे हे एकदा आपण चेक करू बरं का. सगळ्यांनी माझ्यासोबत टाळी वाजवायची. ज्याने आडमध्ये कधी वाजवली की समजलं तो झोपला. सगळ्यांनी सावध व्हा. हात वरती करा. समजायचं ज्याने माझ्यासोबत टाळी वाजवली त्याचं लक्ष आहे, आणि ज्यानं मधातच वाजवली तो झोपला. झोपले की काय? हा, खरा श्रोता आणि खरा सोता लवकर लक्षात येतो. हा, आता जशी बसला तशी शेवटपर्यंत बसा बरं का. नाही तर तुम्ही म्हणाल आता सांगा आमचे चेहरे कसे आहे. आता काय वर्णन करावं तुमच्या चेहऱ्यांचं. नुकतेच कमळाच्या फुलासारखे उमललेले, टवटवीत, प्रफुल्लित, पण असे शेवटपर्यंत राहा. कसे? कमळाच्या फुलासारखे उमललेले, नाहीतर मध्ये का झाले सूर्यफुलं. सूर्यफुलं माहित आहे ना, अशा मध्येच माना टाकतात बिचारे. तशा माना वगैरे टाकू नका. कथा लोड घेऊन ऐकू नका, टेन्शन घेऊन ऐकू. एकदम फ्रेश माइंडमध्ये बसा. तोंडावर 12 वाजल्यासारखं बसू नका. जे तुमच्या जीवनात दुःख असेल, संकट असेल, ते जिथं चप्पल काढतात ना तुम्ही, तिथंच सगळं विसरून यायचं. इथं फ्रेश माइंडने बसायचं. संसारामध्ये दुःखही चालू असतं, संसारामध्ये सुखही चालू असतं, पण कथेमध्ये शांत चित्तानं कथा ऐकायची, तर आपल्या पदरामध्ये छान प्रकारे फल पडू शकतं. आपण विचार करतोय, गंगा जशी जुनी होत नाही दादा, तशी माझ्या राम प्रभूची कथा कधी जुनी होत नाही. दुसरा एक महत्वाचा भाव मी तुमच्या समोर या ठिकाणी मांडून जाईल. राम प्रभूची जी कथा आहे ती शब्द कथा नाहीये. राम प्रभूची कथा जी आहे ती चित्र कथा नाहीये. राम प्रभूची कथा जी आहे ती दर्पण कथा आहे दादा. लक्ष देऊ नये का? जो लक्ष देईल त्याला समजेल. कारण शब्दही बदलत असतात, चित्रही बदलत असतात. ऐकताय ना? शब्द बदलत असतात, चित्रही बदलत असतात, परंतु बदललेला चेहरा मात्र आरसा जशाच तसा दाखवल्याशिवाय राहत नाही. म्हणून कधी कधी आरशाकडे 2 गुणधर्म आहे बघा. दर्पण म्हणजे दर्पण म्हणजे आरसा. आरशाचे 2 गुण आहे दादा. सगळ्यात पहिला गुण आहे आरशाचा. आरसा आपला चेहरा
दाखवतो, हा आरशाचा पहिला गुण आहे. आता एक गुण मी सांगितला, दुसरा गुण तुम्ही सांगा. क्या बात आहे. जसा आहे या उत्तरासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. काही काही लोकांना एवढंही कळत नाही दादा, फार गोड उत्तर दिलं. काय? पहिला गुण आहे आरशाचा, आरसा आपला चेहरा दाखवतो. आणि दुसरा महत्वाचा आरशाचा गुण आहे जसा आहे तसा दाखवतो. आणि नेहमी जसं आहे तसं दाखवणाऱ्या माणसाचा व्यक्तीला नेहमी राग येतो दादा. म्हणून कधी कधी म्हाताऱ्या माणसाला आरशाचा जास्त राग येतो. मलाही आरशाचा राग येतो, कारण आरसा हा जसं आहे तसं दाखवतो. एक मनुष्य त्याच्या सौभाग्यवतीला चालता चालता बोलतो की कुणाचं तोंड बघतो कळत नाही म्हटले, 8 दिवसापासून बाहेर जातो कळतच नाही म्हटले, कामच होत नाही म्हटले. 8 दिवसापासून बाहेर जातो, कोणाचं तोंड बघून जातो माहित नाही, पण काम होत नाही. त्याची सौभाग्यवती हळूच त्याच्या कानात म्हणते, पतिदेव म्हणूनच म्हणते दररोज बाहेर जाताना तुम्ही आरशात पाहू नका, कारण हा याचंच तोंड बघून जात होता. मला सांगायचं एक आहे, रामकथा जी आहे ती शब्द कथा नाही, कारण शब्द कथा शब्द बदलत असतात. रामकथा जी आहे ती चित्रकथा नाही, कारण चित्रही बदलत असतात. परंतु बदललेला चेहरा मात्र जशाच तसा दाखवल्याशिवाय राहत नाही. म्हणून रामकथा ही दर्पण कथा आहे. पहिला गुण सांगितला मी, रामकथेचा आरसा आपला चेहरा दाखवतो, आरशाचा पहिला गुण. दुसरा गुण सांगितला काकांनी कोणता? जसा आहे तसा दाखवतो. आणि जसं आहे तसं दाखवणाऱ्या माणसाचा व्यक्तीला नेहमी राग येतो दादा. म्हणूनच सुनेला सासूचा झोपले नाही तुम्ही, म्हणूनच कधी कधी सुनेला सासूचा उद्या कथेला या बरं का, राग येतो दादा. जसं आहे तसं दाखवणाऱ्या माणसाचा व्यक्तीला नेहमी राग येतो, पण तो राग आला नाही पाहिजे. त्याचं कारण असं आहे, ज्या दगडाला फक्त सिंदूर लावणारी माणसं भेटतात, ऐकताय ना, ज्या दगडाला फक्त सिंदूर लावणारी माणसं भेटतात त्या दगडाचं ते लोक नुकसान करत असतात दादा. सिंदूर लावता 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 सिंदूर लावता लावता तो सिंदूर एवढा होतो, इतका जास्त होतो की जास्त होऊन तो सिंदूर ज्यावेळेस दगडाचा पडला जातो त्यावेळेस खरा दगड उजेडात येतो दादा. त्यावेळेस त्या दगडाची फसवणूक झालेली असते बघा. लोकांची ही फसवणूक झालेली असते, कारण खरा देव समजून लोक त्या दगडाचं दर्शन करत असतात. म्हणून मी असं म्हणेन, सिंदूर लावण्यापेक्षा जी लोक फक्त दगडाला सिंदूर लावतात ते त्या दगडाचं नुकसान करत असतात. मला असं वाटतं सिंदूर लावणाऱ्यांपेक्षा घाव घालणारे महत्वाचे असतात दादा. जे लोक ज्या दगडाला फक्त सिंदूर लावतात ते त्या दगडाचं नुकसान करत असतात. मात्र याच्या उलट जे लोक दगडावरती घाव मारत असतात ती त्या दगडाला दगड ठेवत नाही दादा. तो दगड, घाव सहन करणारा दगड, एक दिवस मंदिरातली मूर्ती बनल्याशिवाय राहत नाही. ऐकताय ना तुम्ही रामकथा? मंदिरातली एक दिवस मूर्ती बनल्याशिवाय राहत नाही. म्हणून मला असं वाटतं सिंदूर लावणाऱ्यांपेक्षा घाव घालणारे आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये फार महत्वाचे आहे. आणि रामकथा आपल्याला ते शिकवते. स्तुती करणाऱ्यांपेक्षा निंदा करणारे प्रत्येकाच्या जीवनामध्ये असावे. असं म्हटलं जातं, निंदकाचे घर असावे शेजारी.
एक वेळेला निंदकापासून नाही सावध राहिलं तरी चालेल, परंतु वारकरी माणसानं ज्याला जीवन चांगलं जगायचं आहे त्यानं स्तुती करणाऱ्यांपासून फार सावध राहिलं पाहिजे दादा. कारण स्तुतीमध्ये कधी कधी स्वार्थ असू शकतो, स्वार्थ असू शकतो दादा. एखाद्याला त्याचं काम चांगलं करून घेण्यासाठी, त्याचा स्वार्थ मिळण्यासाठी सुद्धा तो आपली खोटी स्तुती करत असतो आणि त्या स्तुतीनं आपण मिरच्याच्या झाडावरती चढत असतो. म्हणून एक वेळेला चांगल्या माणसानं निंदकापासून नाही सावध राहिलं तरी चालेल, कारण निंदा करणाऱ्यांपासून निंदा करून करून आपलं जीवन तू सुधरवत असतो. पण स्तुती करणाऱ्यापासून फार सावध राहिलं पाहिजे दादा. कधी घात करेल सांगता येत नाही. निंदा आणि स्तुती आपल्या जीवनातले दोन दगड आहे बघा. एक समोरून येणारा दगड आहे आणि एक पाठीमागून येणारा दगड आहे. समोरून येणारा दगड एखाद्या वेळेला आपण चुकवू शकतो दादा, पण पाठीमागून येणारा दगड थेट आपल्या मस्तकात बसू शकतो, लक्षात घ्या. म्हणून निंदा आणि स्तुती जीवनातले दोन प्रकारचे दगड आहे बघा. स्तुती किती घातक असते एक उदाहरण सांगून जाईल बघा. दोन मुली होत्या बापाला. एक बोबडी होती महिला मंडळ आणि एक गेंगाणी होती. किती पाहुणे बोलावले तरी मुली बोलल्यामुळे लग्न मोडत होतं. मोठ्या मोठ्या घरातल्या मुली इतक्या सुंदर होत्या महाराज दिसायला, एवढ्या सुंदर दिसायला होत्या की त्या सुंदरतेकडे बघून मोठ्या मोठ्या घरातली स्थळ त्या मुलींना बघण्यासाठी येत होते. एवढ्या सुंदर मुली महाराज, पण मुली बोलल्या की लग्न मोडत होतं. ह्यावेळेस बापांना इतके दूरचे पाहुणे बोलावले होते आणि मुलींना सांगून ठेवलं होतं, मुलाच्या घरच्यांनी काही जरी प्रश्न विचारले तरी तुम्ही उत्तर द्यायचं, सगळं काही उत्तर मीच सांगणार म्हटले. पाहुणे बघण्यासाठी आले दादा, फार दूरचे पाहुणे बघण्यासाठी आले. या दोनही मुली मेकअप करून सुंदर प्रकारे पुढच्या हॉलमध्ये जाऊन बसल्या. पाहुण्यांनी प्रश्न विचारला, बाळा तुझं नाव काय? नाव बापाने सांगितलं मुलीच्या, दोनही मुलींचे. बेटा तुझं शिक्षण किती झालं? शिक्षणही बापानंच सांगितलं. बाळा तुझ्या मामाचं गाव कोणतं? मामाचं गाव सुद्धा बापानंच सांगितलं. तुझं वय किती? बापानंच सांगितलं. तू सध्या काय करते? बापानंच सांगितलं. पाहुण्यांना प्रश्न पडला, मुली बोलत का नाही? एका पाहुण्यानं विचारलं, मुली बोलत का नाही म्हटले. बापानं सांगितलं, आमच्या मुली फार लाजाळू म्हटले, जास्त बोलत नाही. नवरदेवाच्या वडिलांना एवढा आनंद झाला, म्हटले अरे वा, लाजाळू मुली आहे, चांगली गोष्ट आहे, मुलीनं लाजलंच पाहिजे, लाजणं हे तिचं सौंदर्य आहे म्हटले. ठीक आहे म्हटले, आम्हालाही दोन मुलं आहे, आता या दोनही मुलांचे लग्न आमच्या दोन मुलांशी करून टाकू म्हटले, काही अडचण नाही, लगेच आपण त्या ठिकाणी सुपारी फोडून टाकू म्हटले. पण त्यातला एक पाहुणा एवढा हुशार होता, तो म्हटले एक काम करू, सुपारी फोडण्याच्या अगोदर त्यानं विचार केला, मुली बोलत का नाही म्हटले. सुपारी फोडायची राहू द्या, अगोदर आपण जेवण करू म्हटले. त्यांच्यातला जो हुशार पाहुणा होता तो म्हटला, अगोदर आपण जेवण करू म्हटले आणि मग सुपारी फोडू. महाराज एवढा सुंदर स्वयंपाक बनवला मुलींनी, एवढा सुंदर स्वयंपाक बनवला. हा सुंदर पंचपक्वान्नाचं ताट त्या ठिकाणी सजवलेलं होतं. पाहुणे मंडळी जेवायला बसले होते. गुलाबजाम एका वाटीमध्ये होते, वरण भात एका वाटीमध्ये होता, बासुंदी एका वाटीमध्ये होती महाराज, पुरी भाजी एका वाटीमध्ये होती. असा सुंदर स्वयंपाक त्या ठिकाणी बनवलेला होता. पनीर भाजी एका डिश मध्ये होती. तुमच्या तोंडाला पाणी नका येऊ देऊ. आणि त्या ताटामध्ये एक वाटी रिकामी होती दादा.
एक बकेट त्या ठिकाणी येत होती. त्या बकेटीतून असा घमघमाट त्या ठिकाणी सुंदर वास येत होता. काय असेल त्या बकेटीमध्ये पाहुणे विचार करत होते. कढीचा सुंदर असा वास त्या बकेटीतून बाहेर येत होता. आणि जेच पाहुण्यांनी कढीची बकेट बघितली आणि पाहुण्यांनी स्तुती करायला चालू केली. वा कढी, काय सुंदर कढी, कुणी बनवली असेल अशी कढी, कोण असेल ते कढी बनवणार, काय सुंदर कढी आहे, काय वास येतोय कढीचा, वा क्या बात आहे, कोणी बनवली असेल ही कढी, कोण असेल ते कढी बनवणार. पाहुण्यांनी स्तुती करायला सुरुवात केली. दादा जे स्तुती करायला सुरुवात केली तेवढ्यात एकीला नाही राहवलं. ती पाठीमागच्या खोलीतून बाहेर पळतच आली. पाहुणे बुवा, कली म्या बनवली, म्या कली. दुसरीला नाही राहवलं महाराज. ती म्हटली पाहुणे बुवा, कली न बनवली, काही फुकट जाई का, जी टक्के मी टक्के. पाहुणे बुवा, कली न बनवली पण शिला म्या बनवला. शिला 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 कळतोय ना तुम्हाला. स्तुती इतकी घातक असते महाराज. मोडलं ना लग्न, पाहता काय माझ्याकडे. स्तुती इतकी भयंकर असते दादा. म्हणून निंदा आणि स्तुती हे जीवनातले दोन दगड आहे बघा. एक वेळेला निंदकापासून नाही सावध राहिलं तरी चालेल, परंतु वारकरी माणसानं स्तुतीपासून सावध राहणं फार गरजेचं आहे. रामकथा ही शब्दकथा नाहीये, रामकथा ही चित्रकथा नाहीये, रामकथा ही दर्पण कथा आहे. कारण शब्द बदलत असतात, चित्रही बदलत असतात, मात्र बदललेला चेहरा आरसा जसा तसा दाखवल्याशिवाय राहत नाही बघा. म्हणून आरशाचा बऱ्याच लोकांना राग येतो दादा. जसं आहे तसं दाखवतो ना. सुनीला नेहमी सासूचा राग येतो. माई बापू हो, बऱ्याच अशा संसारामध्ये आमच्या ह्याच समस्या असतात. कोणत्या? सासू सुनाचं न जमणं. तुम्हाला जर असं वाटत असेल ना आपली सासू सुनेची भांडणं झाली नाही पाहिजे, तुम्ही प्रत्येकानं रामकथेला आलं पाहिजे दादा. प्रत्येक नात्यानं रामकथेला आलं पाहिजे. कारण भावानं भावासोबत कसं वागावं, सुनेने सासू सोबत, सासूने सुनेसोबत कसं वागावं, बापानं मुलासोबत कसं वागावं, लेकीने बापासोबत कसं वागावं, या सर्व नात्यांचा समन्वय सांगणारी कथा म्हणजे रामकथा आहे दादा. आपल्या प्रपंचामध्ये जर समन्वय व्हावा असं वाटत असेल, समन्वय टिकून राहावं असं वाटत असेल, तर माझ्या रामप्रभूची कथा ऐकणं तुम्हाला नितांत गरजेचं आहे दादा. सासू सुनेचे भांडणं जर व्हावं असं होऊ नये असं जर वाटत असेल ना, एक प्रयोग सांगते बघा. करणार ना तो प्रयोग? उद्या रामकथेला यावर का? पण तुम्ही म्हणाल सांगायला लागला. तुम्ही एक प्रयोग करा बघा. रामकथा ही परमार्थाची कथा नाहीच दादा, आपल्या प्रपंचाची कथा आहे. रामकथा ही मंदिरातल्या देवतेची कथा नाही दादा, प्रत्येक घराला मंदिर बनवणारी कथा आहे बघा. प्रत्येक घराला मंदिर बनवणारी कथा आहे. म्हणून मला तुम्हाला 7 दिवसाच्या कथेमध्ये मंदिरात नाही आणायचं. प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीला मला तुमच्या प्रत्येकाच्या घरात घेऊन जायचं आहे. कारण रामकथा ही मंदिरातल्या देवतेची कथा नाही, प्रत्येक घराला मंदिर बनवणारी कथा आहे. सासू सुनेचे जर भांडणं होऊ नये असं वाटत असेल तर प्रत्येकानं एक प्रयोग करायचा. काय? आपण एक पाण्याचा घ्यायचा घोट, आपण एक घोट पाण्याचा घ्यायचा सासूने, सुनेला एक घोट पाण्याचा द्यायचा. सुनेने एक घोट पाण्याचा घ्यायचा, सासूला एक घोट पाण्याचा द्यायचा. भांडण होणार नाही बघा, भांडण होणार नाही. शाश्वती देते या व्यासपीठावरून, भांडण होणार नाही. पण एक पथ्य पाळायचं आहे महिला मंडळ. कोणतं? अशा टुळू टुळू पाहू राहिल्या बिचाऱ्या. काय पथ्य सांगते बिचारी? एक पथ्य पाळायचं आहे. कोणतं? पुरुष मंडळी. कारण यांचे भांडणं झाले की तुमच्या डोक्याला फार टेन्शन येतं. एक पथ्य पाळायचं आहे.
भांडण संपेपर्यंत तोंडात घेतलेला घोट गिळायचा, फक्त करायचं, घोट गिळायचा नाही. भांडण होणार. रामप्रभूची कथा ही दाम्पत्य जीवनाचा अनन्य प्रतिपादन करणारी कथा आहे. रामकथा ही शब्दकथा नाही, रामकथा ही चित्रकथा नाही, रामकथा ही दर्पण कथा आहे दादा. दुसरा महत्वाचा भाग असा आहे, रामप्रभूची कथा ही प्रत्येक घराला मंदिर बनवणारी कथा आहे. रामप्रभूची कथा आहे बंधू प्रेमाची कथा आहे. बंधू प्रेमाची कशी कथा आहे रामप्रभूची कथा, हे आपण 2 मिनिटात बघूया. तत्पूर्वी भजन थोडंसं करूया. ज्यांना आनंद घ्यायचा असेल भजनाचा त्यांनी उभं राहूनही हातपाय हलवू शकतात, कारण डीजे पुढं नाचण्यापेक्षा 7 दिवसाच्या कथेत आपल्याला भरपूर आनंद घ्यायचा आहे. आज पहिला दिवस आहे, त्याच्यामुळे थोडासा उशीर झालेला आहे, म्हणून तुम्हाला बोर होईल किंवा फार हातपाय दुखतील असा प्रयत्न आपला नसणार आहे. प्रत्येक श्रोता हा फ्रेश राहिला पाहिजे याचा प्रयत्न आपण करणार आहोत. ज्यांना कुणाला आनंद घ्यायचा असेल त्यांनी 2 मिनिट सर्वांनी उभं राहून, नाही नाचणं जरी झालं तरी जाग्यावर तुमचे पाय मोकळे होऊ शकतात. 2 मिनिट सर्वांनी उठून उभं राहा, परत खाली बसा भजन करून. लाजू नका कोणी. याचा इतका आनंद दुसरा कोणताच नाही. हर 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 महादेव की जय. बसा सगळ्यांनी. भजन केल्यावरती जरा बरं वाटतं ना, कारण कथेचा सार आहे. एखादी गोष्ट नाही लक्षात राहिली तरी चालेल, परंतु ज्यावेळेस भजन होईल त्यावेळेस मनसोक्त आनंद घेत चला, कारण जीवनाचा खरा आनंद हा भजनात आहे. डीजे पुढे एक वेळेला नाही नाचलं तरी चालेल, पण आस भय चिंता लज्जा काम क्रोध तोडावा संबंध यांचा माझा कथेत बसल्यानंतर, कीर्तनात बसल्यानंतर लाज लज्जा हा काय म्हणेल तो काय म्हणेल, मी ब्रह्मस्वरूप आहे, राम स्वरूप आहे. राम म्हणता रामची होईजे, पदवी बैसोनी पदवी घेईजे. राम म्हणता म्हणता रामरूप झालं पाहिजे. आपण विषयी बघत होतो, रामकथा ही बंधू प्रेमाची कथा आहे. भावानं भावासोबत कसं वागावं हे जर ऐकायचं असेल दादा तर रामकथा श्रवण केली पाहिजे. आताचे कलियुगातले भाऊ असे आहे महाराज, एका एका एकरवरून पावला पावलाच्या जमिनीवरून त्या ठिकाणी कोर्टामध्ये भांडण पेटत असतात. 4 सावत्र भावंडांची रामकथा आहे दादा, पण सावत्र भाऊ सुद्धा एका भावासोबत कसे वागतात हे जर शिकायचं असेल तर रामकथेतून शिका. आजचा कलियुगातला भाऊ असा आहे 10 एकर मध्ये तिकडे पडीत ठेवतो, परंतु छोटाशा बांधावरून, बांध कळतो ना तुम्हाला, बांध काय म्हणतात तुमच्याकडे त्याला, बांधच म्हणतात का? हा, म्हणजे तुमचं आमचं सारखं आहे. मला तर प्रश्न पडला होता तुम्हाला माझी भाषा कळते की नाही, कारण इकडे आयराणी बोलतात ना थोडी थोडी, बरोबर आहे ना. हा,
भावानं भावासोबत कसं वागावं हे जर शिकायचं असेल तर फक्त रामकथेतून शिका दादा. संदेश देऊन जाईल बघा तुम्हाला. प्रसंग पुढे आहे, परंतु आज पहिला दिवस आहे. रामकथेचा भाव मला तुमच्या समोर मांडायचा आहे. ज्यावेळेस माझ्या रामप्रभूची वनवासाची बातमी, बंधू प्रेम सांगते आम्ही कसं आहे. रामप्रभू वनवासाला जाणार ही बातमी ज्यावेळेस लखनजीच्या कानावरती जाते दादा, आणि लखनजीच्या कानावरती गेल्यानंतर लखनजी ताड 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 त्या दिवशी रामप्रभूच्या महालात त्या ठिकाणी येतात. कौशल्याच्या महालात त्या ठिकाणी येतात. एका बाजूने रामप्रभूच्या कौशल्या माता उभी आहे आणि एका बाजूने जानकी उभी आहे, सीतामैया उभी आहे. लखनजी प्रश्न करताय, दादा मी ऐकली ती गोष्ट खरी आहे दादा, मी ऐकतो ती गोष्ट खरी आहे. हा लखन बेटे, तू जी गोष्ट ऐकतो लखन ती खरी आहे. दादा मी ऐकतो ती गोष्ट जर खरी असेल ना दादा, तर हा फार मोठा अन्याय आहे. आणि अन्यायाला जर वेळीच प्रतिबंध नाही घातला दादा, तर अन्यायच न्याय बनत असतो. म्हणून अन्यायाला वेळीच प्रतिबंध घालणं गरजेचं आहे. हा लखन तेही बरोबर आहे. कुणाचं ऐकून तुम्ही वनवासाला जाणार आहात दादा? कुणाचं ऐकून वनवासाला जाणार आहात? थोडासा विको द्या, ट्रबल द्या. त्या बापाचं ऐकून तुम्ही वनवासाला जाणार आहात? कैकेयीच्या कामवासनेने प्रवृत्त झालेल्या बापाचं, दशरथाचं ऐकून तुम्ही त्या ठिकाणी वनवासाला जाणार आहात का दादा? जरी बाबाचं म्हणणं असेल वनवासाला जायचं, तर दादा आम्ही तुम्हाला वनवासाला जाऊ देणार नाही. लखन, ज्या राज्यातील प्रजा राजावर नाराज असते ना लखन, तो राजा नरकाचा अधिकारी असतो लखन. हो दादा, तेही बरोबर आहे. लखन, मोठ्या भावानं नीती सांगितली पाहिजे, लहान भावानं ती ऐकली पाहिजे. हा दादा, तुम्ही माझे मोठे भाऊ आहात, तुम्ही नीती सांगितली पाहिजे, मी नीती ऐकली पाहिजे. लखन, मोठ्या भावानं नीती सांगितली पाहिजे, लहान भावानं ती ऐकली पाहिजे. आता 14 वर्ष पूर्ण होऊन जातील लखन, मी वनवासाला जाऊन येतो. वनवासामध्ये जर यदा कदाचित माझा भरत घरी आला, तर तो कदाचित राज्याचा स्वीकार करणार नाही लखन. त्यावेळेस अयोध्येचा सांभाळ तुला करावा लागेल लखन. आता 14 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण होऊन जातील बघ. आता 14 वर्ष निघून जातील, तोपर्यंत अयोध्येचा सांभाळ करण्याची जबाबदारी तुझी आहे लखन. आता तर लखनजीला कैकेयी मातेपेक्षाही जास्त राग प्रभूचा येतो. प्रभू, कुणासोबत बोलताय प्रभू तुम्ही? प्रभू, कुणासोबत बोलताय तुम्ही? माझ्यासोबत तुम्ही असं नाही बोलू शकत प्रभू, कारण लखनजीचं आणि प्रभूचं नातं काय आहे? प्रभू, तुम्ही जर वनवासात जात असाल, खांबाशिवाय जसा मंडप उभा राहू शकत नाही दादा, तसं लखनजी शिवाय रामप्रभूचं जीवन आहे. एखाद्या ठिकाणी जर मंडप तुम्हाला उभा करायचा असेल आणि खांबच जर नसेल, तर खांबाशिवाय मंडप उभा राहू शकत नाही. पताका कितीही उंच जाऊ द्या आणि त्या पताकेचा दंड तुम्ही काढून घ्या. पताका उंच कशामुळे जाते? अरे दंड आहे म्हणून पताका उंच जाते दादा. खांब आहे मंडपाला म्हणून मंडप त्या ठिकाणी उभा राहतोय. इमारत कितीही उंच जाऊ द्या दादा, पण त्यातून पाया काढून घ्या, त्या इमारतीला काहीच उपयोग नाही, इमारत उभी राहू शकत नाही. तसं रामप्रभूच्या जीवनातून लखनजीचं चरित्र काढून घ्या, रामप्रभूचं जीवन शून्य आहे. कुणासोबत बोलताय प्रभू तुम्ही?
ज्याला कीर्तीची गरज असेल प्रभू आणि ज्याला मानाची गरज असेल तो राज्याची अपेक्षा करेल दादा, पण मला कीर्तीचीही गरज नाही, मला मानाचीही गरज नाही, मला फक्त आणि फक्त माझ्या भावाशी घेणं आहे, मला फक्त आणि फक्त माझा दादा हवा आहे, मला राज्यही नको आहे दादा आणि मला कीर्तीही नको आहे, मला मुक्तीही नको आहे, फक्त मला माझा दादा हवा आहे। मला सांगायचं एक आहे दादा, भावानं भावासोबत कसं वागावं हे जर शिकायचं असेल ना तर फक्त रामकथेतून शिका। आजची बांधा बांधावरनं भांडण करणारी भाऊ, एका आईच्या उदरातून जन्म घेतलेले भाऊ दादा, सख्खे भाऊ पण पक्के वैरी दादा, स्मशानात जाईपर्यंत काही बंधू बोलत नाही, वचन दिलेलं असतं, एकामेकाची मौतीला सुद्धा जायचं नाही हे वचन त्यांनी घेतलेलं असतं। ही वस्तुस्थिती मी पाहिली समाजाची। दोन भावातलं जर एखादं मेलं तर मौतीला सुद्धा जायचं नाही, कशासाठी दादा? क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसा गाग। भावानं भावासोबत कसं वागावं हे रामकथेतून शिकायला पाहिजे। लखनजी म्हणताय दादा मला कीर्तीचीही गरज नाही, मला मुक्तीचीही गरज नाही, मला फक्त आणि फक्त माझ्या भावाची गरज आहे। तुम्ही जर वनवासात जात असाल ना प्रभू तर मीही वनवासात येणार आहे। प्रभूला असं वाटतं लखनजी तर आपल्या पाठीमागं लागलाय, परंतु सुमित्रा मातेला विचारणं गरजेचं आहे, म्हणून प्रभू त्या ठिकाणी लखनजीला सुमित्रा मातेकडे त्या ठिकाणी पाठवतात। सुमित्रा मातेच्या महालात त्या ठिकाणी लखनजी येतात। अंगावरती राजवैभवी पोशाख घालण्याऐवजी वल्कले त्या ठिकाणी वनात जाण्यासाठी लखनजीने धारण केलेत। सुमित्रा माता ज्यावेळेस लखनजीला पाहते, लखन अरे आज माझा राघव त्या ठिकाणी राजगादीवर बसणार आहे, माझा राघव जर राजगादीवर बसणार आहे तर तुझ्या अंगावरती राजवैभवी पोशाख असायला हवा, तू वल्कले धारण केले। खरा लखन कोणाचा आहे? लखन कोणाचा आहे? सुमित्रेचा आहे। कोणाचा आहे? सुमित्रेचा। परंतु रामकथेतलं प्रेम बघा तुम्ही, रघुकुलातली रीत बघा। सुमित्रा माता म्हणते लखन अरे ज्या दिवशी माझा राघव कौशल्याचा आहे दादा, तरी रामकथेतलं बंधुप्रेम बघा, रामकथेतला प्रत्येक नात्याचा संबंध बघा। सुमित्रा माता लखनजीला म्हणते लखन अरे माझा राघव आज राजगादीवर बसणार आहे आणि अशा वेळेला तुझ्या अंगावरती तू वल्कले धारण केले, आज तुझ्या अंगावरती राजवैभवी पोशाख हवा होता, परंतु माझा राघव राजगादीवर बसणारा आणि तुझा जर विचार याबद्दल अनुचित असेल, चुकीचा असेल, तर तू अयोध्येत राहण्याचा अधिकारी नाही लखन, वनात निघून जा। हा मा, वनात जाण्यासाठी चालू मा, मग जात का नाही? मा मी एकटा जाणार नाही, माझ्यासोबत दादाही आहे मा, दादाही आहे म्हटल्याबरोबर सगळा काही घडलेला वृत्तांत त्या ठिकाणी लखनजीने सुमित्रा मातेला त्या ठिकाणी सांगितला। सुमित्रा मातेने त्या ठिकाणी कैकेयीला शिव्या दिल्या आणि खऱ्या अर्थानं सुमित्रा माता म्हणते लखन जा बाबा जा, आजपासून तुझी आई मी नाही बेटा, आजपासून 14 वर्ष तुझी आई सीता मैया आहे, जानकी आहे। रामकथेतला संबंध बघा नात्याचा।
आताची सुमित्रा म्हटली असती, रामाला वनवास सांगितला ना बेटा, लखन तू जाऊ नको, त्याला 14 वर्ष भोगायचा तर 28 वर्ष भोगू दे, पण तू जाऊ नको. पण रामकथेतली सुमित्रा सांगते, बेटा लखन, आजपासून 14 वर्ष तुझी आई जानकी आहे आणि तुझे वडील पिता त्या ठिकाणी कोण आहे? राम प्रभू आहे. जा बेटा जा, आनंदानं त्या ठिकाणी वनवासात जा. माई बाप हो, लखनजी पुढे निघतात, पण आई आहे ना दादा, आईचा धीर त्या ठिकाणी जातो बघा, आईचा धीर जातो. एका खंब्याला त्या ठिकाणी धरून माझी सुमित्रा माता उभी राहते. लखनजी पुढे जातात. परत आई आहे ना दादा, आईचं प्रेम कसं असतं. आई ही समृद्धीची घागर, चैतन्याचं जागर असते दादा. आई ही भाजीतलं मीठ, पहिलं विद्यापीठ, हक्काचं व्यासपीठ असते. आई ही पावसाच्या धारा, थंडगार वारा, माईचा उभारा असतो दादा. आई ही आईच असते दादा. आई ही आईच असते, नसते सांभाळणारी दाई. आई ही आईच असते, नसते सांभाळणारी दाई. असल्यावर कळत नाही आणि नसल्यावर मिळत नाही दादा. आणि म्हणून आईबद्दल असं बोलल्या जातं, हंबरुनी वासराले साटती जवा गाय, जवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय हो, दिसती माझी माय. आया बाया सांगत होत्या, जवा होतो ताना, दुष्काळाच्या साली मायेचा आटला होता पाना. आया बाया सांगत होत्या, जवा होतो ताना, दुष्काळाच्या साली मायेचा आटला होता पाना. पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत जाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय हो, दिसती माझी माय. अमरुनी वासराले साटती जवा गाय, जवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय हो, दिसती माझी माय, दिसती माझी माय. आई काही मावशी असते दादा, आई काही आत्या असते, आई ही आईच असते. असल्यावर कळत नाही दादा आणि नसल्यावर मिळत नाही. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी, जगाचा ब्रह्मांडाचा धनी जरी असेल दादा, तरी त्याचं जीवन सुद्धा आईशिवाय व्यर्थ आहे. सकल तीर्थाची धुरे, जे का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोन किजे. जगाच्या मालकाची आई आहे, लखनजीची आई आहे दादा. जरी वनवासात जा म्हणते ना महाराज, तरी लखनजी थोडेसे पुढे गेल्यानंतर आईचा धीर जातो. एका खांबाला पकडते, लखन चल्ला बेटा तू वनामध्ये. लखन पण माझं एक सांगणं आहे बेटा तुला, 14 वर्ष तू वनवासामध्ये चालला, माझ्या राम प्रभूची सेवा, माझ्या राघवची सेवा तुला करायची आहे. सुमित्रेचा लखन असताना सुद्धा राघवला माझं म्हणणारी सुमित्रा मैया आहे दादा. यालाच तर बंधू प्रेम म्हणतात, पुत्र प्रेम म्हणतात रामकथेतलं बर का. राघवला माझं म्हणणारी सुमित्रा माता, माझ्या राघवची सेवा तुला 14 वर्ष करायची आहे लखन. पण लक्षात घे लखन, 14 वर्ष माझ्या जानकीची आणि राघवची सेवा करत असताना तुझ्या स्वप्नामध्ये राग, ईर्षा, मद, मत्स्य, दंभ, अहंकार अशा कुठल्याही प्रकारचा विकार येता कामा. राग, ईर्षा, काम,
काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार स्वप्नात सुद्धा आला नाही पाहिजे लखन. लखनजी प्रश्न करतात, मा स्वप्न कधी पडत असतं मा? स्वप्न झोपल्यावर पडतं ना मा? तर लक्ष दे मा, सांगून जातो मी तुला. झोपल्यानंतर जर स्वप्न पडत असेल मात्र हा सुमित्रेचा लखन प्रतिज्ञा करतो की 14 वर्ष झोपणारच नाही. तेव्हा स्वप्न पडण्याचा काही प्रश्नच आहे. प्रतिज्ञा करतात लखनजी दादा, आपल्या भावासाठी. बंधू प्रेम सांगते मी तुम्हाला, भावाची सेवा करण्यासाठी 14 वर्ष झोपणारच नाही. आणि खरोखर माझे लखनजी 14 वर्ष झोपले नाही दादा. याला म्हणतात रामकथेतलं बंधू प्रेम. आताच्या भावाभावांनी विचार केला पाहिजे. सांगून जाईल दादा, जे भाऊ बोलत नसेल एकमेकांसोबत, आजच्या रामकथेतला तुम्हाला संदेश असेल. जे भाऊ सोबत कुणीही काही घेऊन जात नाही दादा, थोड्याशा गोष्टीसाठी वाद असेल विवाद असेल, त्यांनी आजच्या कथेमध्ये संकल्प करा की आजपासून आम्ही एकमेकांसोबत भांडणार नाही. प्रतिज्ञा करा दादा, कारण क्षणभंगूर नाही बरोबर. सगळं काही किती कमवलं तरी इथं ठेवून जायचं आहे. म्हणून प्रतिज्ञा करा, आजच्या कथेतून संकल्प करा. ज्यांच्यासोबत भांडण असेल, वाद असेल, विवाद असेल, प्रत्येकानं बोलण्याचा प्रयत्न करा. ज्यांचे मायबाप घराबाहेर असेल, वृद्धाश्रमात असतील, त्यांनी समन्वय साधण्याचा प्रयत्न करा. आजच्या कथेतून तुम्हाला हाच एक संदेश त्या ठिकाणी असेल. भावानं भावासोबत कसं वागावं ही आम्हाला रामकथा शिकवते. मोजून फक्त तुमचे वरचे 5 मिनिट या ठिकाणी घेणार आहे. 11 त्या ठिकाणी वाजलेले आहेत. तुलसीदासजींच्या चरित्राला फक्त स्पर्श करते आणि आजच्या कथेला आपण या ठिकाणी विराम घेऊया. कारण आज कथा वेळेत संपवली तरच तुम्ही उद्या उत्सुकतेने कथेला येणार आहे. तुम्हाला बोर होईल इथपर्यंत आपल्याला कथा करायची नाही. तुम्ही जितके लवकर आलात तितके तुम्ही फ्रेश राहाल. आज पहिला दिवस आहे, उद्यापासून अजून फ्रेशमध्ये आपली कथा या ठिकाणी होणार आहे. तुलसीदासजींच्या चरित्राला त्या ठिकाणी आपण स्पर्श करणार आहोत. ज्यांनी रामकथा त्या ठिकाणी सांगितलेली आहे. तुलसी रामायण आपण या ठिकाणी करतोय आणि म्हणून जे रामायण आपल्याला ऐकायचं आहे त्यांचं चरित्र आपल्याला बघणं गरजेचं आहे. तुलसीदासजींच्या आईचं नाव आहे हुलसी, हुलसी माता. तुलसीदासजींच्या जीवनामध्ये 2 अशा अघटित घटना घडतात. तुलसीदासजी जन्माला आल्याबरोबर द्विज आहे. द्विज शब्दाचा अर्थ आहे ब्राह्मण. दात घेऊन जन्माला येतात. आता मला सांगा, कोणतं बाळ जन्माला येताना दात घेऊन जन्माला येतं? आहे का कोणी? दात ही अशी गोष्ट आहे दादा, नारदजी जर बनलेले असेल तर एका बाजूला राहू द्या. आज कथेमध्ये नारदजींचं आगमन त्या ठिकाणी होणार आहे. नारद बनलेले अजून 5 मिनिटांनी. 2 अशा अघटित घटना तुलसीदासजींच्या जीवनामध्ये घडतात. दात घेऊन त्या ठिकाणी तुलसीदासजी जन्माला येतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जन्माला आल्याबरोबर नामस्मरण करायला लागतात. मला सांगा, जन्माला आल्याबरोबर, इकडे लक्ष द्या, तुम्ही इकडे लक्ष द्या, विचलित होऊ नका, तुमचं काम तुम्ही करा. जन्माला आल्याबरोबर कोणतं बाळ बोलतं? जन्माला आल्या आल्या जर बाळ बोलायला लागलं तर ते अभद्र समजल्या जातं, वाईट समजल्या जातं. बरोबर आहे ना? आणि जन्माला येताना जर दात घेऊन जन्माला आला तरी ते बाळ सुद्धा काय समजल्या जातं? वाईट समजल्या जातं महाराज, वाईट समजल्या जातं. तुलसीदासजींचं जीवन असं आहे दादा, जन्माला आल्याबरोबर दात घेऊन जन्माला येतात.
दात ही अशी गोष्ट आहे, इकडे लक्ष द्या, जन्माला आल्याबरोबर जे सगळ्या अवयवांच्या नंतर येतात आणि मरणाच्या अगोदर जातात, जे सगळ्यात लेट येतात आणि सगळ्याच्या अगोदर जातात त्यांना काय म्हणतात? झोपले नाही तुम्ही? किती लोकांचं लक्ष, हात वरती करा. एकमेकाकडे लक्ष ठेवा बरं का, कोण मध्येच टाळी वाजवतं. खरा श्रोता आणि खरा श्रोता लगेच लक्षात येतो. तुम्ही तिकडे बघत होते ना. दात ही अशी गोष्ट आहे दादा, जे सगळ्यात लेट येतात आणि अगोदर जातात. लेट का येतात, अगोदर का जातात? जीभ ही अशी गोष्ट आहे जी बरोबरच येते जन्माला आल्याबरोबर आणि जी बरोबरच जाते मरताना. तिला काय म्हणतात? जीभ म्हणतात. जे सगळ्यात लेट येतात आणि अगोदर जातात त्यांना काय म्हणतात? दात म्हणतात. दात अगोदर का जातात? कडक असतात ना, कडक. कळतंय ना तुम्हाला? ताट, बाजरीचं कणीस माहित आहे तुम्हाला? बाजरीचं कडक आणि नरम यातला फरक सांगते, डिफरन्स सांगते. जे नेहमी कडक वागतात ना, काही काही लोक मिशी टाईट करून समाजामध्ये फिरतात महाराज, फार लोक घाबरतात त्यांना. आणि घरी आले का मांजरी सारखे गुपचूप बसतात. एकाला मी असंच विचारलं, म्हटलं का हो काका तुम्हाला बाहेर तर फार लोक घाबरतात, मिशी टाईट करून फिरतात. म्हटलं तुम्ही घरी आल्यावर मावशी समोर तुम्ही शांत बसतात. ते म्हटले ताई माझं नाव वाघ आहे म्हटले, आडनाव, पण तिचं आडनाव पहिलं वाघमारे म्हटले. दात ही अशी गोष्ट आहे जे सगळ्यात लेट येतात आणि अगोदर जातात. का लवकर जातात? त्याचं कारण असं आहे, कडक आहे ना. नेहमी माणसानं जीवन जगत असताना नरम राहिलं पाहिजे. कसं? जीभ ही लवून राहते महाराज. कशी राहते? वागते ना जीभ. बघा ना तुम्ही, जशी वाकवली तशी जीभ. जीभ बघा बरं आहे का, चेक करून एकदा सगळ्यांनी. जीभ आहे का प्रत्येकाच्या तोंडात? हा. वाकवली तशी वागते महाराज, लवून राहते बिचारी. दात बिचारे कडक राहतात. एखाद्याचं जर भांडण झालं ना, खरं तर तो जिभेनं बोलतो, पण जीभ लवून बोलते ना. भांडणामध्ये बोलता बोलता सहज बोलतो. जास्त जर बोललास ना तुझी 32शी पडून टाकेल. बोलतो कोण? जीभ. पडतात काय? दात. तुझी 32शी पाडून टाकील. दुसरा म्हणतो तू जर जास्त बडबड केली ना तुझी 64 पाडून टाकील. अरे बाबा, दात 32च असतात, तू 34 64 कुठून पाडशील? तिसरा म्हणतो मला माहित आहे तू मध्ये बोलणार आहे, तुझे 32 आणि याचे 32. मला सांगायचंय काय, जीभ नेहमी लवून असते दादा. दात नेहमी ताट मानेने जगत असतात. दात आणि जीभ कळते ना तुम्हाला? कोणत्या दाताबद्दल बोलते मी, कोणत्या जिभेबद्दल बोलते? दात नेहमी ताट जगत असतात आणि जीभ नेहमी, हा, म्हणून दात लवकर पडतात आणि जीभ सोबतच येते आणि सोबतच जाते. तुलसीदासजींच्या जीवनामध्ये जन्माला आल्याबरोबर तुलसीदासजी दात घेऊन त्या ठिकाणी जन्माला येतात आणि जन्माला आल्याबरोबर नामस्मरण करतात. तुलसीदासजींच्या वडिलांनी विचार केला, अरे हा मुलगा जन्माला आल्याबरोबर बोलतोय, हा नक्कीच अभद्र असला पाहिजे. आणि दात घेऊन जन्माला आला म्हटल्याबरोबर तर अभद्रच आहे. असा मुलगा आपल्या काही कामाचा नाही. तुलसीदासजींनी ठरवलं आपण तपश्चर्येला निघून जाऊ.
जंगलामध्ये तपश्चर्या करण्यासाठी तुलसीदासजींचे वडील त्या ठिकाणी निघून जातात. तुलसीदासजी 5 ते 6 वर्षाचे असताना आई त्या ठिकाणी तुलसीदासजींची वारून जाते, देवाघरी जाते. आता मात्र तुलसीदासजी उघड्यावरती पडतात, अनाथ होतात. एका मंदिरामध्ये त्या ठिकाणी येतात. तिथंच त्यांचं वास्तव्य सुरू असतं. तेवढ्यात एक साधू महात्मा त्या ठिकाणी येतात. बाळा, अरे तुझं गाव कोणतं? साधू महात्मे त्याला त्या ठिकाणी विचारतात. तुलसीदासजी बोलतात, बाबा गरीबाला कसलं गाव बाबा, गरीबाला कसलं गाव. तुझं नाव काय बाबा? गरीबाला कसलं नाव बाबा, गरीबाला कसलं नाव. तुझ्या गावाचं नाव कोणतं? गरीबाला कसलं गाव बाबा, गरीबाला कसलं गाव. माझ्या सोबत चालशील का? हो येईल ना बाबा, नक्की येईल. वेदाचं अध्ययन करशील का? नक्की करेल बाबा. तुलसीदासजी त्या साधू सोबत जातात. साधू महात्मे विचार करतात की अरे हा नक्की जन्मतः ब्राह्मण दिसतो, कारण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ना. तुलसीदासजी त्या ठिकाणी त्या साधू महात्म्यासोबत त्या ठिकाणी जातात. वेदाचं अध्ययन करतात. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणांचं त्या ठिकाणी अध्ययन करतात. गुरुच्या उपदेशानुसार तुलसीदासजी विवाह करतात. तुलसीदासजींचा त्या ठिकाणी विवाह होतो. तुलसीदासजी पत्नीवरती अत्यंत आसक्त होतात दादा, अत्यंत आसक्त होतात. एक वेळेला भरपूर त्या ठिकाणी पाऊस चालू असतो. तुलसीदासजींची पत्नी त्या ठिकाणी माहेरी गेलेली असते. घरी आल्यावर बघताय पत्नी माहेरी गेलेली आहे. पत्नीवरती त्या ठिकाणी अत्यंत प्रेम तुलसीदासजी करत असतात. दोन्ही दुथड्या त्या ठिकाणी गच्च भरून वाहतात. नदी फुल भरून त्या ठिकाणी वाहते, दुथडी भरून त्या ठिकाणी वाहते. पत्नीचं घर जे आहे, माहेर जे आहे ते नदीच्या पलीकडे आहे. वरून धो 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 त्या ठिकाणी पाऊस सुरू आहे. मुसळधार पाऊस त्या ठिकाणी पडतोय. पण पत्नीवर ते अत्यंत आसक्त असल्यामुळे तुलसीदासजी त्या धो धो पावसामध्ये पत्नीला भेटण्यासाठी भर रात्रीची निघालेली आहेत. पत्नी तर नदीच्या त्या कडेला राहते. पाऊस तर धो धो पडतोय. आता पलीकडे जायचं कसं? इतके आसक्त झाले, इतके आसक्त झाले. त्या पुरामध्ये एक प्रेत त्या ठिकाणी वाहत येत होतं. पत्नीच्या धुंदीमध्ये त्या ठिकाणी त्या प्रेतावरती बसले. जहाज समजून पलीकडच्या किनाऱ्यावरती गेले. तुलसीदासजींची पत्नी वरच्या मजल्यावर राहते. जिन्याची व्यवस्था नाही, पायऱ्यांची व्यवस्था नाही. आता वरती जायचं कसं? पत्नी तर वरती राहते. म्हणून थंडीने एक काकडलेला सर्प त्या ठिकाणी लोंबकळलेला होता, टांगलेला होता त्या बिल्डिंगला. तुलसीदासजी पत्नीवरती इतके आसक्त झालेले होते दादा की दोर समजून तुलसीदासजी त्या ठिकाणी त्या सर्पाला धरून वरती चढले आणि रात्री बेरात्री त्या ठिकाणी पत्नी समोर जाऊन उभे राहिले. पत्नीने ज्यावेळेस तुलसीदासजींना पाहिलं, घाबरली त्या ठिकाणी. महाराज, देवा बरं झालं देवा, तू माझ्या सौभाग्याला त्या ठिकाणी वाचवलं देवा. स्वामी, एवढ्या रात्रीची तुम्ही त्या ठिकाणी आलात, कसे काय आलात? नदीला एवढा महाभयंकर पूर आलेला, तुम्ही एवढ्या दूर आलेच कस काय? ज्यावेळेस नदीच्या किनारी जाऊन पाहिलं तर दादा, ते जहाज नव्हतं. एका प्रेतावरती बसून तुलसीदासजी कडेला आलेले होते. वरती कसे काय आले विचारल्यानंतर तुलसीदासजी म्हटले, तू तर माझ्यासाठी दोर पाठवला म्हटले. ज्यावेळेस खरोखर तुलसीदासजींच्या पत्नीने पाहिलं तर माये बाप हो, तो दोर नव्हता, तो एक थंडीने काकडलेला सर्प होता.
त्यावेळेस तुलसीदासजींच्या पत्नीने विचार केला, जेवढं माझ्यावरती प्रेम करता स्वामी, मी सुंदर आहे दिसायला म्हणूनच तुम्ही माझ्यावरती आसक्त झालास ना प्रभू. स्वामी मी दिसायला सुंदर आहे म्हणून तुम्ही माझ्यावरती आसक्त झाला स्वामी, पण खरं सांगू का स्वामी, मी जर एवढी सुंदर आहे स्वामी तर मला बनविणारा किती सुंदर असेल. जगद्गुरु तुकोबरायांनी वर्णन केलं. हरी सुंदर ते ध्यान उभे विटेवर, सुंदर ते ध्यान उभे विटेवर, सुंदर ते ध्यान उभे, सुंदर ते ध्यान. स्वामी तुम्ही माझ्यावरती आसक्त झाला, मी जर एवढी सुंदर आहे तर मला बनविणारा किती सुंदर असेल. उभे विटेवर सुंदर ते ध्यान, करकटावर करकटावर ठेव निया, सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. एवढा सुंदर भगवान परमात्मा आहे म्हणून स्वामी माझ्या पाठीमागं पळण्यापेक्षा तुम्ही भगवंताच्या पाठीमागे त्या ठिकाणी जा, नक्की तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आज तुलसीदासजींचं चरित्र या ठिकाणी सांगून आपण आजची कथा या ठिकाणी विराम घेणार आहोत. शेवटची एक झाकी या ठिकाणी प्रथम दिवस म्हणून कुठल्याही कथेमध्ये नारदजींचं वास्तव्य त्या ठिकाणी असतं, म्हणून प्रथम दिवस असल्या कारणानं आज नारदजींचं आगमन आपल्या कथेमध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून त्या ठिकाणी झालेलं आहे. चला नारद महाराज